हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गृहिणींना, महिलांना प्रत्येक वेळेस म्हणजे हे नियम मला वाटतं समजून घेतलेच पाहिजेत. हे जे 5 शक्तिशाली नियम आहेत ते आपल्यामध्ये असायलाच हवे, ज्यामुळे आपल्याला जी रिस्पेक्ट आहे किंवा जो आपल्याला आदर आहे तो आपोआप आपल्याला मिळेल. त्यामुळे या व्हिडिओ मी तुमच्या या व्हिडिओमधूनच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बहुतेक वेळा आपल्याला काय वाटतं की चांगलं वागलं की असं वाटतं की आपल्याला नेहमीच आदर मिळेल किंवा लोकांचा अतिविचार केल्यामुळे. पण मानवी स्वभावाचा नियम आहे, हीच त्यांची आयुष्यातील पहिली मोठी चूक असते. आता असं तुम्हाला वाटतं का की आपण कधी जरा शांतपणे विचार करायचा आहे की कधी विचार केला असं होतं, खरं म्हणजे आपल्याकडे ज्ञानाची किंवा चांगुलपणाची कमतरता नाही आहे. खरं तर अडचण आहे आपला प्रेझेन्स, आपला आत्मविश्वास आणि स्वतःवरचं नियंत्रण. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला एका कमकुवत मानसिकतेतून बाहेर काढून एका वेगळ्याच पातळीवर शक्तिशाली बनवतील. यापैकी एक जरी गोष्ट सातत्याने आयुष्यात लागू केली तर हळूहळू समोरच्या व्यक्तीचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होईल. हे तुमच्यासोबतही घडलंय का? तुम्ही खूप प्रयत्न करता पण इतर लोक शेवटी तुम्हाला गृहीत धरतात. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, कारण हा केवळ काही वरवरच्या मोटिवेशनल ओळी नाही आहे, तर हा मानवी स्वभावाचा नियम आहे, ज्याच्या जोरावर जगातल्या सर्वात प्रभावशाली स्त्रियांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. ज्या महिलांनी केवळ स्वतःच्या विचारांच्या ताकदीवर, रणनीतीवर आणि आत्मनियंत्रणावर संपूर्ण परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवून घेतली. लक्षात ठेवा, स्वतःच्या मूल्यांची जाणीव असलेली महिला कधीच इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करत नाही. ती समोरच्या व्यक्तीला वाचायला शिकते. ती स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं याचा अचूक खेळ तिला माहीत असतो. स्वतःला सिद्ध करणारी स्त्रीपेक्षा स्वतःची किंमत जाणणारी स्त्री जास्त प्रभावशाली असते. अशा स्त्रियांची एक सवय खूप वेगळी असते. त्या प्रत्येक व्यक्तीला सहज उपलब्ध होत नाहीत. त्या प्रत्येक फालतू प्रश्नाचे उत्तर देत बसत नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःची उपस्थिती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न तर अजिबातच करत नाही. आपण काय करतो, प्रत्येक गोष्टीला रिप्लाय करतो किंवा रिॲक्ट करायला जातो प्रत्येक गोष्टीला. पण काय होतं, पात्रता नसलेल्या माणसालाही डोक्यावर बसून महत्त्व देतो किंवा विचार करता की समाज मला गांभीर्याने का घेत नाही. सत्य जरा कडू आहे पण ते स्वीकारावंच लागेल. अनेकदा लोक तुमच्या सवयीवरून मत बनवतात. बहुतेक वेळा आजूबाजूचे लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या आत्मनियंत्रणाकडे जास्त लक्ष देतात. ते तुमच्या व्यक्त होणाऱ्या संयमी व्यक्तिमत्वाचा आदर करतात. आज या व्हिडिओमध्ये तुम्ही असे मानसिक बदल घडवणारे 5 नियम शिकणार आहात. कधी गप्प राहायचं, कधी ठणकावून बोलायचं, कोणाला आपल्या आयुष्यातून इग्नोर करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला आतून इतकं मजबूत कसं बनवायचं की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला गृहीत धरण्याची चूक आयुष्यात पुन्हा कधीच करू नये. कारण एक गोष्ट काळजावर कोरून ठेवा, आदर कधी मागून किंवा रडून मिळत नाही, तो आपल्या व्यक्तिमत्वाने कमवावा लागतो. हे 5 जर नियम तुम्ही स्वतःवर लागू केले ना तर अनेक जण तुमच्यावर प्रेम करोत किंवा नको करोत, पण तुम्हाला इग्नोर करण्याची हिंमत मात्र कोणीच करणार नाही. पण खरी चूक अजून सुरू झालीच नाही आहे, कारण पहिला नियम असा आहे जो बहुतांश महिला आयुष्यभर समजून घेतच नाही आहेत. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण 5व्या मुद्द्यावर जो माइंडसेट मी तुम्हाला सांगणार आहे तो तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी एका नेक्स्ट लेवलवर घेऊन जाईल. आणि एक छोटी विनंती, जर तुम्ही अशा महिला असाल जिने आजपासून स्वतःचा आदर सर्वात आधी ठेवण्याचा निर्णय घेतलाय, तर कमेंटमध्ये फक्त राणी मी स्वतःची किंमत ओळखते असं नक्की लिहा. स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवणाऱ्या किती महिला हा व्हिडिओ पाहत आहेत? पहिला नियम, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं अजिबात गरजेचं नसतं. अनेकदा शांत राहणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि संपूर्ण परिस्थितीचा केवळ वेध घेणं हीच खरी शक्ती असते. मेंदूची एक सवय आहे, त्याला जिथे मोकळी जागा दिसते तिथे तो स्वतःचे विचार भरू लागतो.
आता एका साध्या वास्तविक परिस्थितीची कल्पना करा. एखादी व्यक्ती जाणून बुजून एखाद्या महिलेला सोशल मीडियावर किंवा चार चौघात दिसवण्याचा प्रयत्न करत आहे. तिला राग येईल असं बोलत आहे, जेणेकरून तिने लगेच काहीतरी रिॲक्ट करावं. कारण की समोरच्याला माहीत असतं की जर ही महिला रागाच्या भरात नियंत्रण हरवून बसली तर ती तिथेच हरेल. तिचं मानसिक संतुलन बिघडवणं हाच त्याचा मुख्य गेम असतो. आता तुमच्या आयुष्यातल्या अशा एका व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा, जी तुम्हाला नेहमी खाली खेचण्याचा प्रयत्न करते. आणला. आता स्वतःला विचारा, तुम्ही अशा वेळी लगेच संतापून उत्तर देण्याची चूक करता का? जेव्हा एक महिला स्वतःला शांत ठेवते, ती रागावते पण उत्तर देत नाही, ती दुखावते पण स्वतःला स्वस्थ करत नाही, ती आपल्या ओठांवर एक हलकंसं हसू आणते आणि त्या परिस्थितीला थेट इग्नोर करते, तेव्हा अख्खा गेम पलटतो. आता समोरचा माणूस स्वतःच गोंधळून जातो, कारण त्याला जे अपेक्षित होतं ते रिॲक्शन त्याला मिळालेलंच नसतं. एक स्वाभिमानी महिला ती नसते जी रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक भांडणात उडी घेते. एक दुर्मिळ व्यक्तिमत्वाची महिला ती असते जिला हे अचूक समजतं की कोणती लढाई तिच्या लायकीची आणि कोणती नाही. ती प्रत्येक फालतू ठिकाणी आपली ऊर्जा वाया घालवत नाही. ती प्रत्येक व्यक्तीला उत्तर देणं अजिबात महत्त्वाचं समजत नाही आणि आपल्या मानसिक शांततेला ती सर्वात वर ठेवते. शांतता हा अनेकदा जगातला सर्वात शक्तिशाली जबाब असतो. जेव्हा एक महिला प्रत्येक फालतू गोष्टीवर रिॲक्ट करणं बंद करते, तेव्हा इतर लोक तिला डिवचायला किंवा त्रास देण्याला सुरुवात स्वतःहून बंद करतात. कारण आता त्यांना कळून चुकलेलं असतं की ही महिला आपल्या लेवलवर यायला तयार नाही आहे म्हणून. आणि नेमका इथूनच लोकांचा दृष्टिकोन बदलतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आदर कधीच भीक मागून मिळत नाही. आदर तेव्हा मिळतो जेव्हा एखाद्या व्यक्तीची देहबोली हे दाखवून देते की ती स्वतःचा प्रचंड आदर करते. तिच्या मर्यादा स्पष्ट असतात, तिचं वागणं अत्यंत संयमी असतं आणि तिला स्वतःची किंमत ठाऊक असते. त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच सामर्थ्यवान बनवायचं असेल तर तुमच्या शब्दावर नाही तर तुमच्या अंतर्गत विश्वासावर काम करा. कारण बहुतेक वेळा लोक तुमच्या वागण्यातून तुमच्याबद्दल अंदाज बांधतात आणि ठरवतात की तुम्हाला किती गांभीर्याने घ्यायचं आहे. पण खरी सायकोलॉजी अजून संपलेली नाही आहे. कारण आता जो दुसरा नियम मी सांगणार आहे तो ऐकल्यावर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या इतर लोक नाही तर तुमची स्वतःची उपस्थिती आहे. म्हणूनच आपण ठरवून ठेवायचे की स्वतःची किंमत कमी करायची आहे की स्वतःला दुर्मिळ बनवून स्वतःची व्हॅल्यू वाढवायची आहे. जगातील प्रत्येक माणसाला खुश करण्याच्या नादात स्वतःचा स्वाभिमान गमवायचा आहे की स्वतःला आतून इतकं स्ट्रॉंग बनवायचं आहे की जगाने तुमच्या अटीवर जगावं. कदाचित उद्या सकाळी हे संपूर्ण जग अचानक बदलणार नाही, पण उद्या सकाळी आरशात दिसणारी महिला नक्कीच बदलू शकते. आणि ज्या दिवशी ती स्वतःला आतून बदलून घेईल ना, त्या दिवशी तिच्याशी वागणारे हे जगही आपोआप बदलायला सुरुवात करेल. आता स्वतःला विचारून बघा, आजपासून तुम्ही स्वतःला इतर लोकांकडून गृहीत धरू देणार आहात की स्वतःचा आदर मिळवण्यासाठी स्वतःमध्ये हा खरा बदल करणार आहात? जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये आताच एक स्ट्रॉंग असा पॉवरफुल माइंडसेट व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपण काय करतो, कधीकधी आपल्या आयुष्यातील एकदम मौल्यवान वेळ फक्त याच फालतू विचारात वाया घालवतो की कोण माझ्याबद्दल काय बोलतं, शेजारचे किंवा नातेवाईक माझ्याबद्दल काय विचार करतात, आज मला कोणी इग्नोर केलं. हळूहळू या फालतू गोष्टी त्यांच्या मेंदूवर इतका ताबा मिळवतात की ते आपल्या आयुष्यातले छोटे छोटे निर्णय स्वतः बुद्धीने घेण्याऐवजी इतरांच्या मताचा विचार करून घ्यायला लागतात. आणि नेमकी इथूनच त्यांची मानसिक कमजोरी सुरू होते. कारण जेव्हा तुमच्या भावना आणि तुमचा मूड समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावर ठरणार असेल तेव्हा तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुम्ही स्वतःहून त्याच्या हातात देऊन बसता. हे कधी तुमच्या बाबतीत घडलंय का की कोणीतरी एक वाईट शब्द बोलेल आणि तुमचा अख्खा दिवस खराब झाला? ज्यावर तुमचे नियंत्रण नाही त्याला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू देऊ नका. पण अत्यंत खंबीर आणि स्वाभिमानी महिला पूर्णपणे वेगळा विचार करतात. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाच्याच फालतू बोलण्याला आपल्या काळजाला लावून घेत नाहीत. त्या लोकांच्या प्रत्येक ओपिनियनला कवडीची किंमत देत नाहीत आणि पात्रता नसलेल्या कोणत्याही माणसाला आपल्या आयुष्यात प्रवेश करू देत नाहीत. त्यांना मानवी स्वभावाची ही सायकोलॉजी पक्की माहीत असते की या जगात प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे
आणि जगातील प्रत्येक माणसाला खुश ठेवणं कोणाच्याच हातामध्ये नाही आहे. म्हणूनच त्या जगाकडे लक्ष देण्याऐवजी आपला फोकस एकदम क्लिअर ठेवतात. माझ्यासाठी काय योग्य आहे, काय चुकीचं आहे आणि मला आयुष्यात नक्की काय करायचं आहे. बस जेव्हा समोरच्याला समजते की तुम्हाला त्याच्या प्रत्येक बोलण्याने फरक पडतोय, तुम्हाला राग येतोय किंवा दुःख होतंय, तेव्हा काही लोक नेमकं त्याच गोष्टींचा वापर शस्त्र म्हणून तुमच्या विरोधात करायला सुरुवात करतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या बुद्धीने आणि आत्मनियंत्रणाने चालत असता, हीच ती मानसिक ताकद आहे जिच्यासमोर जगातील प्रत्येक माणसाला नतमस्तक व्हावं लागतं. तर मग आता तुम्हाला एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला आयुष्यभर असंच राहायचं आहे, ज्या स्त्रीला लोक जेव्हा हवं तेव्हा गृहीत धरतात आणि सहज इग्नोर करून निघून जातात, की तुम्हाला ती हाय व्हॅल्यू स्त्री बनायची आहे, जिच्याशी वाद घालण्यापूर्वी या संपूर्ण जगाला कमीत कमी 10 वेळा तरी विचार करावा लागेल? तर तुम्ही स्वतःमधील बदल खरा करणार आहात, तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल, तर व्हिडिओला आताच नक्कीच लाईक करा आणि चला मग चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि स्वतःच्या ध्येयावर ठाम राहा, शांत राहा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची इतकी उंची वाढवा की लोकांनी तुम्हाला इग्नोर करण्याची चूक नाही, तर तुम्हाला समजून घेण्याची धडपड केली पाहिजे. अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हो, आपण नवनवीन व्हिडिओमध्ये भेटतच राहू. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. बाय सगळ्यांना.